अनुस्कुरा घाटामध्ये कोसळलेली दरड बाजूला करण्याचं काम युद्ध पातळीवर सध्या प्रशासनाकडून सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। काल सायंकाळी भला मोठा दरी माती या ठिकाणी खाली आली आणि त्यामुळे या घाटातील वाहतूक जी आहे ती पूर्णतः ठप्प झालेली होती। जवळपास 18 तास आता उलटून गेलेले आहेत आणि थोडासा रस्ता या ठिकाणी मोकळा करून दुचाकी ज्या होत्या त्या या ठिकाणी सोडण्यात आल्या। मात्र सध्या अवजड वाहनांना हा मार्ग पूर्णतः बंदच आहे। सध्या आपण पाहू शकतो हा जो दगड आहे तो या ठिकाणी फोडण्याचं काम सुरू आहे। ब्लास्टिंग करून हा दगड या ठिकाणी फोडला जाणार आहे आणि त्यासाठीची यंत्रणा देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे। त्यामुळे अजून आपण जर बघायला गेलो तर किमान अजून 2 ते 3 तास हा मार्ग पूर्ववत होण्याला जातील अशी स्थिती आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हा दगड जो आहे तो फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पण एकूणच जर आपण पाहायला गेलो तर सध्या हा घाट जो आहे तो अवजड वाहनांसाठी असेल किंवा अन्य वाहनांसाठी बंदच असलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे अजून किमान 2 ते 3 तास हा मार्ग पूर्ववत होण्यासाठी जातील असं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।